नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज एका वादळी व्यक्तिमत्वाची तुमच्याशी ओळख करून द्यायची आहे. 23 मार्च 2022 रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री अ, मॅडलिन अल्ब्राईट यांचं निधन झालं आणि त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री होत्या, हे तुम्ही ऐकलं असेल. अल्ब्राईट यांच्या कारकिर्दीची आणि त्यांच्या एकंदर जीवनाची नोंद खरोखरच भारतीयांनी घ्यायला पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक भाग आहे तो अतिशय आल्हाददायक आणि खूप मनोरंजक आहे. पण दुसरा जो भाग आहे तो एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना खूप बोचरा आहे आणि अत्यंत दुःखद असे अनुभव मॅडम अल्ब्राईट आपल्यासाठी सोडून गेलेले आहेत. परंतु असं असलं तरी सुद्धा अल्ब्राईट यांची जी विचारधारा आहे भारतीयांसाठी, ती नेमकी कशामुळे आपल्याला बोचरी झाली हे जाणून घ्यायला पाहिजे. कारण त्यांच्या विचारधारेची अनेक अतिशय महत्वाची आणि इन्फ्लुएन्शियल व्यक्ती मोठमोठ्या पदांवरती आजही अमेरिकेमध्ये असलेले आपल्याला दिसतात. तेव्हा त्याची एक झलक म्हणून बाईसाहेबांची जी कारकीर्द आहे त्याच्याकडे आपण लक्ष टाकायचंय. मी म्हटलं तसं मॅडलिन अल्ब्राईट हे अतिशय वादळी व्यक्तिमत्व होतं असं मला वाटतं. आणि त्या एक महिला होत्या, स्वतंत्र महिला होत्या, अतिशय विद्वान होत्या, व्यासंग त्यांचा अगदी उल्लेखनीय असा होता. आणि त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा खूपच उल्लेखनीय होती. म्हणजे त्यांचे वडील स्वतः झेकोस्लोवाकिया या देशाचे डिप्लोमॅट म्हणून काम करत असत. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा युरोपामधल्या ज्यूंवरती अनेकदा परागंदा होण्याची जी पाळी आली हिटलरच्या आक्रमणामुळे, त्यातून अल्ब्राईट यांचं कुटुंब हे 2 वेळा त्यांना आपला देश सोडावा लागला. पहिल्यांदा त्या ब्रिटनमध्ये गेले आणि त्यानंतर तिथून त्या अमेरिकेमध्ये गेल्या त्यांच्या आई वडिलांसकट. त्यावेळी कारण त्यांचं वय खूप लहान होतं. तर ही जी त्यांची जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे त्यांची जन्मानी वडील आणि आई ज्यू असल्यामुळे त्यांचं लहानपण जे आहे म्हणजे 3 ते 4 वर्षापर्यंतच हे कदाचित ज्यू पार्श्वभूमीवरचं असेल, परंतु त्याच्या स्मृती त्यांच्या मनामध्ये बिलकुल ताज्या नव्हत्या असं दिसतं. त्या म्हणतात की मला समज आली तेव्हापासून माझ्या आई वडिलांनी मला ख्रिश्चन म्हणूनच वाढवलं आणि आमच्या घरामध्ये नेहमी ख्रिसमस साजरा केला जायचा हे मला अगदी स्पष्ट आठवतं. किंबहुना त्यांच्या ज्यू पार्श्वभूमीची त्यांना इतका विसर पडलेला होता की तो उजाळा कधी मिळाला हे ऐकलं तर तुम्हाला एक मोठं आश्चर्य वाटेल. हिलरी क्लिंटन बाईसाहेबांच्या अत्यंत घनिष्ठ मैत्रीण असलेल्या मॅडलिन अल्ब्राईट ह्या बिल क्लिंटन ह्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्या अमेरिकेच्या युनोच्या प्रतिनिधी म्हणून काम करत होत्या. आणि ज्याला म्हणतो आपण लाईफ्स गुड, थोडंफार ऐशारामी आयुष्य जे आहे त्याची त्यांना खूप आवड होती आणि त्या मनोसोक्त उपभोगही घेत असत. त्यांचे जे पती होते ज्यांच्यापासून त्यांनी पुढे घटस्फोट घेतला, ते पती अमेरिकेच्या एका खूप मोठ्या घराण्याशी संबंधित होते. गुगनहाइम, तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्या घराण्याशी संबंधित असलेलं जे वर्तमानपत्र होतं नियतकालिक, त्याचे संपादक म्हणून पुढे त्यांचे पती होऊ शकतात अशी एक अटकळ होती, परंतु भविष्यात ती काही प्रत्यक्षात उतरली नाही. मॅडलिन अल्ब्राईट यांचे आणि पतीचे जे संबंध तुटले हे वेगवेगळ्या कारणांमुळे. त्यांनी त्यांचं जे आत्मवृत्त दिलंय ते तुम्ही जरूर वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सर्वाची पार्श्वभूमी कळेल. परंतु एका खडतर अशा काळामधून जात असतानाच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि अतिशय जोखमीच्या अशा कामगिरी सुद्धा अंगावर घेतल्या आणि त्या पार पाडल्या असं आपल्याला दिसतं. अल्ब्राईट मॅडम
अतिशय मिश्किल होत्या, पण तेवढ्याच त्या संतापी पण होत्या. खूप लवकर त्यांना संताप यायचा आणि आपले जे विरोधक आहेत त्यांना काही न बोलता कसं गप्प बसवायचं त्याची एक कला त्यांनी शिकलेली होती. त्याच्यावरती त्यांनी बरीच उदाहरणं दिली आहेत आणि त्याला पिन डिप्लोमसी असं त्यांनी नाव दिलं. म्हणजे जेव्हा-जेव्हा कुठे एखाद्या प्रसंगामध्ये जाण्याची वेळ आली समारंभामध्ये आणि तिथल्या आपल्या पाहुण्यांना जर का एखादा संदेश द्यायचा झाला, तर बाईसाहेब आपल्या ड्रेसवरती एक पिन लावायच्या आणि ती पिन बघितली की तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण परराष्ट्र संबंधामध्ये ह्या ज्या महत्वाच्या व्यक्ती असतात त्यांचा पोशाख कसा आहे, त्यांनी काय घातलंय आणि त्यांची जी देहबोली आहे ह्याचा खूप बारकाईने विचार समोरचा देश करत असतो. आणि म्हणून अल्ब्राईट मॅडमनी अशा वेगवेगळ्या पिना लावलेल्या दिसल्या की त्यांच्या समोरच्या देशाला मिळायचा तो संदेश मिळून जायचा. एकदा तर त्यांनी म्हणजे एक ज्याला म्हणतात बकरीची पिन लावणं किंवा सापाची पिन लावणं असे वेगवेगळी उदाहरणं त्यांनी आपल्या ह्याच्यात दिलेली आहेत. कोणी त्यांचा उल्लेख सरपंट म्हणून केला, साप म्हणून केला, म्हणून त्यांनी अगदी छान एक चांगला ब्रोच निवडून आणला आणि त्याच्यावर सापाचं चिन्ह होतं. त्यात तो मेसेज दिला. कुठे जी आपण म्हणतो की 3 माकडं, गांधीजींची 3 माकडं म्हणून आपण म्हणतो की ज्यांनी डोळे, कान आणि तोंड बंद ठेवलेलं आहे. तर अशी एक पिन सुद्धा त्यांना मिळाली. ती पिनही त्या घालून गेल्या होत्या आणि ती बघून रशियाचे पुतीन आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारलं, ही पिन तुम्ही कशी लावली? तेव्हा त्यांनी अगदी खमकेपणाने त्यांना सांगितलं, काय करणार या समस्येवरती तुम्ही काही बोलायलाच तयार नाही आहात. तुमच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून ही पिन मला लावायला लागली. नंतर त्या असं म्हणतात, कदाचित मी एवढं स्पष्टपणे बोलायला नको होतं, पण त्या क्षणी त्यांना तो मोह आवरला नाही, हीच गोष्ट खरी. एक महिला म्हणून स्टेट सेक्रेटरी किंवा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत असताना अत्यंत दबावाचे प्रसंग त्यांच्या समोर आले आणि त्यांनी ते उत्तमरित्या झेलले, ही गोष्ट खरी आहे. पण त्याही सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ज्या काही प्रसंगांची आठवण आपल्या आत्मवृत्तात दिली आहे, त्यातला एक प्रसंग मला खूप आवडला आणि त्याच्यात त्या म्हणतात की अशाच एका मीटिंगच्या नंतर फोटो सेशन होता आणि त्या फोटो सेशन मध्ये मला उपस्थित राहायचं होतं. परंतु त्या आधी जेव्हा डिनर टेबलवरती जेवण मांडण्यात आलं होतं, ते माझ्या हातून चुकून सॅलड जे आहे ते माझ्या स्कर्टवरती पडलेलं होतं. बरं, फोटो सेशन तर ताबडतोबीने होता आणि मला कपडे बदलण्यासाठी बिलकुल अवधी मिळण्यासारखी परिस्थितीच नव्हती. सरते शेवटी मी माझा स्कर्ट जो आहे तो उलटा फिरवला. म्हणजे मागची बाजू पुढे आणि पुढची बाजू मागे केली आणि हसत मुखाने त्या फोटो सेशनसाठी उभी राहिली. आता इथपर्यंत सुद्धा आपण या प्रसंगाची मजा घेऊ शकतो. मॅडलिन अल्ब्राईट म्हणतात की ही एक गोष्ट अशी होती की ही हेनरी किसिंजरला कधीच करायला जमली नसती. आणि जे परराष्ट्र मंत्री म्हणून किसिंजर यांनी ज्या उत्तुंग कामगिरीची त्यांची जी कारकीर्द होती, त्यांच्याशी त्यांची नक्कीच स्पर्धा होती त्यांच्या मनात कुठेतरी असं दिसतं. आणि मग आपण गमतीने का होईना पण त्या म्हणतात की ही एक गोष्ट आहे जी किसिंजर कधी करूच शकले नसते. तर अशी एक वेगळी व्यक्तिमत्व आहे आणि परंतु संतापी आहे आणि अतिशय आपल्या मनामध्ये त्यांचे जे विचार होते ते विचार कधी बदलणाऱ्या व्यक्ती होत्या अल्ब्राईट, असं मला वाटत नाही. ही एक आल्हाददायक जी तुम्हाला त्यांची बाजू सांगितली, त्याच्याच बरोबर त्यांनी भारताशी वर्तन कसं केलं हे ऐकायला तुम्ही उत्सुक असाल. आणि मित्रांनो, ते अनुभव मात्र थोडेसे दुःखदायक आहेत, परंतु ते आज आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि म्हणून मी त्यांचा उल्लेख इथे करणार आहे. खरं तर मॅडलिन अल्ब्राईट यांनी बिल क्लिंटन यांच्या परराष्ट्र मंत्री म्हणून जे काम केलं आणि जगभरच्या अनेक देशांमध्ये अमेरिकेचं परराष्ट्र धोरण जे आखलं,
आणि इम्प्लिमेंट केलं त्याबद्दल पुष्कळ काही बोलता येईल. परंतु तसं न करता आपल्या आवडीचा जो विषय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रस असू शकतो त्या भारताबद्दलचं बोलणं मला आज जास्त महत्वाचं वाटतं. अल्ब्राईट बाईसेव्हनचा मी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मी म्हटलं की त्यांचे वडील सुद्धा डिप्लोमॅट होते आणि अतिशय ख्यातनाम व्यक्ती होती. तर त्यांची आपल्याला सगळ्यांना माहितीये की जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला आणि मग युनो तर्फे एक समिती स्थापन झाली होती, पीस कीपिंग म्हणा किंवा एक ऑब्झर्वर निरीक्षकांचं त्यांचं शिष्टमंडळ येत असे आणि काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा वेळोवेळी ते अहवाल युनोला पाठवत होते. त्या काळामध्येच मॅडलिन अल्ब्राईट यांचे वडील हे सुद्धा निरीक्षक म्हणून काम करत होते आणि त्यांची भारताविषयी अतिशय कडवट मतं होती. काश्मीर हा जो भाग आहे तो भारताचा बिलकुल अविभाज्य घटक नाही, किंबहुना तो पाकिस्तानला देण्यात यावा असं त्यांचे वडील ठासून सांगायचे. कदाचित अशाच निरीक्षकांनी ते सगळं शिष्टमंडळ कदाचित भरलेलं असेल. आपल्याला माहितीये की नेहरूंसारखी व्यक्ती आहे ती खूप कधी जाहीररित्या तरी एखाद्या व्यक्तीबद्दल कडवटपणे बोललेली तुम्हाला दिसणार नाही, परंतु अल्ब्राईट यांच्या पिताश्रींबद्दल बोलताना नेहरू म्हणाले की ह्या सद्गृहस्थांना तर घराचा मालक कोण आणि घरामध्ये शिरलेला चोर कोण ह्याच्यातला फरक सुद्धा कळत नाही. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तर तुमच्या लक्षात येईल की नेहरूंसारख्या व्यक्तींनी ज्या व्यक्तीचं वर्णन अशा प्रकारे केलं त्यांची सुकन्या तिचे भारताबद्दलचे काय ग्रह असतील, पूर्वग्रह असतील तुम्ही कल्पना करू शकता. नेमक्या त्यांच्याच कारकिर्दीच्या काळामध्ये श्री अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि पहिल्यांदाच भारताने काँग्रेसनी अनुसरलेली जी परराष्ट्र नीती आहे त्याच्यामध्ये बरेच बदल करण्याचा प्रयत्न केला. एक राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने उभं राहण्याची परराष्ट्र नीती वाजपेयी अनुसरत होते आणि त्यातला पहिलाच भाग म्हणून त्यांनी जो अणुस्फोट घडवून आणला त्याच्यामुळे अमेरिकेला एक प्रचंड धक्का बसलेला होता. कोणीही कधी अशी कल्पना केली नव्हती की भारत खरोखरच अणुस्फोट घडवून आणेल. त्याच्यावरची कडवट प्रतिक्रिया देताना ह्या अल्ब्राईट मॅडम मला आठवतंय त्या म्हणाल्या होत्या की या भारताला त्यांच्या राजधानीमध्ये 24 तास वीज देण्याची त्यांची क्षमता नाही आणि हे अणुस्फोट करायला चालले. भारताच्या मागोमाग पाकिस्ताननीही असा अणुस्फोट केला पण त्यांच्या कुवतीबद्दल कधी अल्ब्राईट मॅडम असं बोललेल्या माझ्या वाचनात नाहीत. तेव्हा त्यांची खूप अत्यंत कडवट प्रतिक्रिया होती. अमेरिकेने त्यानंतर भारतावरती कडक आर्थिक निर्बंध लादले आणि त्या निर्बंधांविषयी बोलताना त्या म्हणायच्या की हे निर्बंध जाचक असणार आहेत आणि असायलाच पाहिजेत. आम्ही अजिबात कुठेही उदारपणा ह्याच्यामध्ये दाखवणार नाही. त्यांचीच री ओढताना त्यांचे डेप्युटी सेक्रेटरी स्ट्रोक टॉलवर्ट सुद्धा अशाच पद्धतीची वागणूक भारताला देत होते. श्री वाजपेयी यांच्या कारकिर्दीमधले जो काळ होता हा खूप मी म्हणेन की अतिशय दुःखदायक असा काळ होता. अमेरिकेशी संबंध चांगले राखावेत म्हणून वाजपेयी प्रचंड प्रयत्न करत होते आणि परंतु त्यांच्या या अणुस्फोट आणि अन्य आपल्या ज्या भूमिका होत्या काश्मीर बद्दलच्या ह्याच्याशी त्यांचं सूर काही क्लिंटन प्रशासनाशी जमू शकलेले नव्हते आणि त्याचा दोष थोडासा क्लिंटन प्रशासनाकडेच जातो. कारण काश्मीर प्रश्न जो आहे तिथे तुम्ही जनमत घ्या असा आग्रह ह्या अल्ब्राईट मॅडम करायच्या. कारण त्यांच्या वडिलांच्या काळामध्ये कधीतरी ते सांगितलं गेलं होतं की बाबा इथे प्लेबिसाइट म्हणजे जनमताचा कौल घेऊन तुम्ही ठरवा काश्मीर कोणाचा आहे. परंतु परिस्थिती बदललेली आहे आणि गेल्या 30-40 वर्षांमध्ये पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जो काश्मीर आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येची कशी अदलाबदल केली गेली ह्या सगळ्या वास्तवाकडे बाईसाहेब दुर्लक्ष करत होत्या. मार्च 2000 मध्ये जेव्हा क्लिंटन भारत भेटीला आले तेव्हा त्या भेटीच्या निमित्ताने एक अतिशय क्लेशदायक घटना घडली. त्याच सकाळी
काश्मीरमध्ये चित्तीसिंगपुरा नावाच्या गाव आणि त्याच्या आसपासची जी गावं होती जिथे बहुसंख्येने शीख समाज राहत होता, त्यांच्यावरती एक निर्घृण हल्ला करण्यात आला. तो दहशतवादी हल्ला होता आणि त्याच्यामध्ये निरपराध शिखांचं शिरकाण करण्यात आलं. तेव्हा ह्या घटनेचा उल्लेख हा मॅडलिन अल्ब्राईट आणि त्यांचं जे शिष्टमंडळ होतं त्यांनी फक्त एक हिंसक घटना एवढीच त्याची नोंद घेतलेली होती. तिचा उल्लेख दहशतवादी हल्ला म्हणून करण्यात सुद्धा ते काकू करत होत्या. किंबहुना हा हल्ला हा लष्कर-ए तोयबा तर्फे घडवण्यात आला हे माहिती असून सुद्धा अल्ब्राईट मॅडमनी त्याची जबाबदारी ह्या हिंदू संघटनांवर घालण्याचा प्रयत्न केला. ह्या अतिशय दुःखद आठवणी आहेत असंच मला वाटतं. एक अणु कराराबाबतचा त्यांचा चढलेला पारा असेल, काश्मीर प्रश्नावरचा पारा असेल, त्यांनी वाजपेयी यांच्या ज्या सदिच्छा आहेत आणि त्यांच्या मनामध्ये एकंदरीत जगाबद्दलचे त्यांचे जे विचार होते त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्याला कारण हे फक्त बाईसाहेबांचे पूर्वग्रह दूषित असलेलं मन होतं, तेवढंच होतं. एकदा का सत्तेवरून उतरल्यानंतर मात्र अल्ब्राईट मॅडमनी काही गोष्टींची नोंद जरूर घेतली आणि त्याच्यामधल्या एका गोष्टीचा मी उल्लेख करते. तेव्हा जेव्हा बुश यांचं सरकार आलं आणि त्यांना विचारलं की भारताचा समावेश कशा ह्याच्यात करावा, त्यांच्याशी सख्य अमेरिकेने असावं का अमेरिकेचं, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की 90च्या दशकामधली द मोस्ट अनरिपोर्टेड बिगेस्ट इव्हेंट हॅपनिंग इन इंडिया असं ज्याचं वर्णन केलं जातं ते आर्थिक उदारीकरणाची जी स्टोरी आहे ही स्टोरी, दिस वॉज द बिगेस्ट स्टोरी दॅट वेंट अनरिपोर्टेड इन अमेरिकन मीडिया असं त्यांनी वर्णन केलं. तेव्हा 90च्या दशकामध्ये भारताने उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला, त्याची नोंद देखील अमेरिकन माध्यमांनी पुरेशी घेतली नव्हती आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचलेले नव्हते अशी स्पष्ट कबुली अल्ब्राईट मॅडमनी त्यावेळी दिलेली होती. इतकंच नाही तर भारताचं जे विशेषपूर्ण स्थान आहे त्या स्थानाची कबुली ही अल्ब्राईट मॅडमनी सत्तेवरून खाली उतरल्यानंतर दिलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीचं हे जे व्यक्तिमत्व होतं त्याचा जात जो आहे आजच्या घडीला मला खूप आठवण येते परत एकदा, कारण अल्ब्राईट ह्यांचा संबंध जो आहे तो पुन्हा एकदा युरोपामध्ये जे भयंकर युद्ध छेडलं गेलं त्याच्याशी संबंधित आहे. त्यावेळेला कोसोवो हा जो प्रांत होता ते मुस्लिम बहुसंख्य राहत होते आणि हा प्रांत वेगळा काढण्यासाठी म्हणून युगोस्लावियामधून सर्बिया वेगळा झाला, कोसोवो वेगळा झाला, मेसेडोनिया, अल्बेनिया हे सगळे, क्रोएशिया, ह्या सगळ्या प्रांतांचं स्वातंत्र्य आणि त्याच्यासाठी कोसोवोसाठी अमेरिकेने नेटो तर्फे जी सर्बियावरती चढाई केली या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत असं मी म्हणेन. बेलग्रेडवरचे जे बॉम्ब हल्ले होते अमेरिकेने केलेले फारच वाईट आठवणी त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचं कारण परत एकदा ते झेकोस्लोवाकिया मध्ये जन्म झालेल्या बाईसाहेब, त्यांचे वडील थोडा काळ बेलग्रेडमध्ये सुद्धा राहिलेले होते, त्यामुळे आपल्याला त्या संपूर्ण प्रदेशाचा भूगोल, इतिहास सगळं माहिती आहे, राजकारण कळतं अशा समजामध्ये त्या होत्या. किंबहुना त्यांच्या वडिलांच्या काळामध्येच त्या कदाचित जगत होत्या की काय असं मला कधीतरी शंका येते. जो बदललेला काळ होता त्याची नोंद त्यांनी कधी घेतली नाही. या कोसोवो युद्धाच्या निमित्ताने योसेफ बोडान्स्की हे फार मोठे विचारवंत आहेत आणि त्यांनी आपले जे विचार मांडलेले आहेत ते विचार अतिशय नोंद घेण्यासारखे आहेत आणि अमेरिकेने कशी ब्लंडर्स केली, घोडचुका केल्या या सगळ्या काळामध्ये त्याचं साध्यंत वर्णन बोडान्स्की यांनी आपल्यासमोर मांडलेलं तुम्हाला दिसेल. तेव्हा ही अशा पद्धतीचं हे जे व्यक्तिमत्व आहे. बाईसाहेबांचा दुसरा एक उल्लेख करायचा म्हणजे त्यांच्या ह्या डिप्लोमसीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ब्रेझिन्स्की हे अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार होते, त्यांच्या सोबत काम केलं होतं. तर या ब्रेझिन्स्कींची सुद्धा तुम्हाला ओळख करून देण्याची गरज आहे आणि त्यांचं एकच वाक्य तुम्हाला सांगते, साधारणपणे तुम्हाला त्यांच्या कारकिर्दीचा एक आढावा
त्यातून सुद्धा मिळू शकेल. 79 नंतर अफगाणिस्तानात रशियन फौजा घुसलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्या फौजांच्या विरोधामध्ये जिहादी फौजा उभ्या करण्याचं जे काम झालं ते या ब्रेझिन्स्की यांच्या पुढाकारातून झालेलं होतं. आणि त्या ब्रेझिन्स्कींना पुढे असं विचारलं गेलं की तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही हा जो मुस्लिमांमध्ये जो असंतोष निर्माण केला आणि त्यांच्या मागे हे जिहादचं जे सगळं शुक्लकांड लावून दिलेलं आहे त्याचाच अमेरिकेला पुढे 2001 मध्ये फटका बसला असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा ब्रेझिन्स्की यांनी प्रतिप्रश्न विचारला त्याच्यावरती आणि तो प्रश्न असा होता की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, द फॉल ऑफ USSR और हँडफुल ऑफ अँग्री मुस्लिम्स? लक्षात घ्या की आम्ही जरूर, मी मान्य करतो की आम्ही अत्यंत संतप्त असे मुस्लिम युवक आणि त्यांची पिढी उभी केली, पण आम्ही साध्य काय केलं तर आम्ही USSR सारखा, सोव्हिएट रशिया सारखा जो अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिनिधी होता ते साम्राज्य आम्ही त्यांचं कोसळून दाखवलं. ह्याची तुम्हाला जास्त किंमत वाटत नाही का? असा जो प्रतिप्रश्न ब्रेझिन्स्की यांनी केला त्यामध्येच ती विचारधारा दिसून येते. ब्रेझिन्स्की यांच्या हाताखाली काम करणाऱ्या ज्या अल्ब्राईट होत्या त्यांचाही मुस्लिम प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच होता. पॅलेस्टाईन बद्दलचं सुद्धा त्यांचं तेच म्हणणं होतं. क्लिंटन यांच्या अगदी शेवटच्या 2 ते 3 महिन्याच्या काळात सुद्धा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये शांतता करार घडवून आणावा म्हणून दडपण आणण्यासाठी बाईसेफ तिकडे गेलेल्या होत्या आणि आराफतनं माहिती होतं या शेवटच्या 2 महिन्यामध्ये काय होणार आहे. ते बैठक सोडून उलटे निघाले म्हटल्यानंतर आपल्या समोर राष्ट्राध्यक्षांनी जे ध्येय दिलेलं आहे ते ध्येय फसतंय म्हटल्यानंतर अल्ब्राईट मॅडम इतक्या वैफल्यग्रस्त झाल्या की त्या आराफत यांच्या मागे धावत गेल्या आणि तिथे जे सुरक्षा रक्षक होते त्यांना सांगितलं की दारं लावून घ्या, यांना इमारती बाहेर पडू देऊ नका. इतकं जे डेस्परेशन, इतकं वैफल्य अमेरिकेच्या दुसऱ्या कुठल्या स्टेट सेक्रेटरींनी आजपर्यंत आपल्या वागणुकीतून दाखवून दिलं नसेल. हे सगळे प्रसंग आणि हे सगळं बघितलं आणि त्यांची एकंदरीत भारताबद्दलची दृष्टिकोन ह्याच्याबद्दल हे ऐकल्यानंतर तुम्हाला काही नवल वाटणार नाही. मित्रांनो, अशाच पद्धतीची अनेक व्यक्तिमत्व अमेरिकेच्या वरिष्ठ पदांवरती आरूढ असतात आणि त्यांच्याशी व्यवहार करता करता भारताचं ही पुढे रेटावं लागतं. ते काम यापूर्वी वाजपेयींनी केलं, तसंच आज मोदी अत्यंत समर्थपणे करत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. अल्ब्राईट मॅडम यांच्या मृत्यूच्या निमित्ताने ह्या सगळ्या इतिहासाला मी उजाळा दिलाय. ह्या सगळ्या आठवणी तुम्हाला आवडतील असं मला वाटतं. धन्यवाद.